दूध धंदा करायचा तर गाई म्हशीने जास्त दूध दिलंच पाहिजे. पण आज प्रत्येक दूध व्यावसायिकाची एकच अडचण आहे की त्यांच्या गाई म्हशी खूप कमी दूध देतात. अनेक वेळा असं दिसून येतं की शेतकरी त्याच्या आपल्या स्वतःच्या हितासाठी त्यांच्या दुभत्या गाई किंवा म्हशींना इंजेक्शन देतात. त्या इंजेक्शनमुळे किंवा वेगळ्या टॉनिकमुळं केमिकल औषधांमुळं ते जास्तीत जास्त दूधही देऊ लागतात. पण मी तुम्हाला सांगतो की असं केल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही. तर तर तुम्ही ज्यांना ते दूध सेवन करायला देता किंवा जे ते दूध खातात त्यांनासुद्धा ते धोकादायक ठरतं. भारतात प्राचीन काळापासून शेतीसह पशुपालन केलं जात आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की गाय किंवा म्हैस या दुभत्या जनावरांचं दूध नैसर्गिक आणि घरगुती पद्धतीनं कसं वाढवता येतं, जेणेकरून प्राणी त्यांच्या शरीरात स्वतःहूनच अधिक दूध देण्यास सुरुवात करतात आणि त्यामुळे जनावरालाही कुठला अपाय होत नाही आणि जो ते दूध खातो त्याला देखील काहीच अडचण येत नाही. तर व्हिडिओमध्ये एक नाही तर 3 आपण असे उपचार पाहणार आहोत की जे जनावरांचं दूध वाढवण्यासाठी अगदी चांगल्या प्रमाणात काम करतात. व्हिडिओमध्ये गाई म्हशींचे दूध वाढवण्याचे 3 घरगुती, सोपे आणि नैसर्गिक उपाय की जे जनावरांना खाऊ घातले तर कोणताही जनावर जास्तीत जास्त दूध द्यायला सुरुवात करतं, ज्यामुळे जनावरालाही अपाय होत नाही आणि ते दूध खाणाऱ्याला तर काहीच होत नाही. आता पहिला यातला जो उपाय आहे तो पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार आलेला आहे. पशुसंवर्धन विभागाने देखील यावर चर्चा केलेली आहे. ते म्हणजे काय की पशुसंवर्धन विभाग म्हणतो की चवळीचं जे काही गवत आहे ते जर आपण गाईला दिलं तर तिचं दूध वाढतं. कारण की काय की चवळीचं जे काही गवत आहे त्यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. यामुळे गाईच्या दुधाचं प्रमाण वाढतं. चवळीचं गवत खाल्ल्याने गाईच्या दूध जे काही आरोग्य आहे त्यावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही. आणि हो, दुधाचं प्रमाण अगदी सहजपणे वाढलेलं तुम्हाला बघायला मिळतं. चवळीच्या गवतामध्ये अगदी काही वैशिष्ट्ये आढळतात. त्यामुळे ते गाई म्हशींना खाऊ घालणं अतिशय फायदेशीर पशुसंवर्धन विभागाने सांगितलेलं आहे. चवळीच्या गवताचं वैशिष्ट्य असं आहे की हे जर गवत इतर गवतांपेक्षा अधिक जास्त पचतं. त्यामध्ये प्रथिनं आणि फायबर हे मुबलक प्रमाणात असतात, जे दुग्धजन्य प्राण्यांसाठी अति आवश्यक आहे. त्यामुळे पशुपालकांनी गाई आणि म्हशींना चवळीचे गवत हे खाऊ घातल्यास त्यांचे दूध नैसर्गिकरित्या वाढू शकतं. आता तुमचा प्रश्न असा येणार की चवळीचं गवत आम्ही कुठून आणायचं, आमच्याकडे पाणीच नाही आहे, तर मग कुठून आणायचं, आमच्याकडे जे उपलब्ध गवत आहे तेच आम्ही चालणार. तर तुमच्यासाठी आहे दुसरा उपाय आणि त्यानंतरचा तिसरा उपाय अशांसाठी आहे की जे काहीच करायचं नाही. हा तिसरा उपाय जर केला तर तुमचं दूध वाढलंच म्हणून समजा. पण आधी जाणून घेऊया दुसरा उपाय, तो देखील पॉवरफुल आहे. पण तिसरा सर्वात पॉवरफुल उपाय असणार आहे. आता दुसरा उपाय जो आहे तर तो म्हणजे गाई म्हशींचं दूध वाढवण्यासाठी घरगुती औषध बनवायचं आहे. थोड्याशा गोष्टी 2-3 गोष्टी याला लागतील, पण एकदा हा सुरू केला तर जो काय उपाय सुरू करण्याच्या कालावधीच्या क्षणार्धात हा उपाय त्या ठिकाणी लागू पडतो आणि जनावरांचं दूध चमत्कारिकरित्या वाढायला बघायला मिळतं. आता गाई म्हशींच्या दुधाचं प्रमाण जर वाढवायचं तर तुम्हाला हे औषध घरीच बनावं लागेल. यासाठी तुम्हाला काही सामग्रींची आवश्यकता असेल, ज्या कदाचित घरात असतील किंवा तुमच्या मार्केटमध्ये आरामात तुम्हाला मिळून जातील. आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 250 ग्रॅम गहू म्हणजे गव्हाचा भरडा तुम्हाला लागेल. तुम्हाला 100 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम मेथी आणि एक कच्चा खोबरा आणि 20 ते 25 ग्रॅम तुम्हाला जिरे त्या ठिकाणी लागतील. आता पदार्थांची लिस्ट पाहून तुम्हाला वाटेल, अरे यार हे तर फार अवघड दिसतंय, आता हे कसं बनवायचं आणि याला खर्च भरपूर येईल. पण ही जी काही गोष्ट आहे ही एकदा द्यायला तुम्ही सुरुवात केली तर ही जनावरांच्या शरीरामध्ये जाता क्षणी दुधाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवते. तर याच्यात काय करायचं आहे, तुम्हाला एकदा बनवायची पद्धत आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊयात आणि मग नंतर आपण याविषयी कसं द्यायचं हे पाहूयात. काय करायचं आहे, जो सर्वप्रथम गव्हाचा भरडा आहे, मेथी आणि गूळ या 3 गोष्टी शिजवून घ्यायच्या आहेत. या शिजल्यानंतर सगळ्यात आधी जे काही खोबरं तुम्ही घेतलेलं आहे ते खोबरं बारीक किसून किंवा बारीक पावडर करून याच्यात टाकायचं आहे आणि हे सर्व थंड झालं का हे जनावरांना खाऊ द्यायचं आहे. आता हे देण्याची विशिष्ट पद्धत आहे. हे सकाळी रिकामे पोटी तुम्हाला जनावरांना 2 महिने खाऊ घालायचं आहे. आता जर जनावरांना जे काही वासरू होणार असेल तर ते वासरू होण्याच्या 1 महिना अगोदर तुम्ही त्या ठिकाणी सुरू करायचं आहे. जर डिलिव्हरीच्या आधीच्या पिरियडमध्ये तुम्ही जर हे सुरुवात केलं तर जनावर त्याच्या दूध देण्याच्या क्षमतेच्या अगदी उच्च पदाला पोहोचू शकतं आणि हळूहळू यानंतर तुम्ही यामध्ये जिरे त्या ठिकाणी जे द्यायचे आहेत तर ते पचन अगदी व्यवस्थित प्रमाणात होऊ शकतात. आता यामध्ये ज्या सांगितलेल्या सामग्री आहेत तर त्यांचं प्रत्येकाचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. गहू ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, फायबर आहेत,
जनावरांना ऊर्जा देण्याचं हे काम करतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जो गूळ आहे, तर गूळ हे ग्लुकोजचं दुसरं रूप आहे. फ्रुक्टोज देखील याच्यामध्ये असतं. जनावरांच्या शरीरात गेल्यानंतर हे तात्काळ ऊर्जा देण्याचं काम करतं. जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे किंवा जनावरांना आलेला जो तणाव आहे, तर तो पूर्णतः मोकळा याच्यामुळे होतं. मेथी हे एक असं त्या ठिकाणी जबरदस्त शक्तिशाली आयुर्वेदिक टॉनिक आहे की जनावरांच्या शरीरात जे कासेमध्ये दुधाचा जो स्रवण आहे ते मोठ्या प्रमाणावर होतं. अगदी कास मोकळी होते. दुधाचं प्रमाण देखील याने प्रचंड वाढत असतं. खोबरं ज्यामध्ये प्रोटीन आहे, फॅट आहे. त्यानंतर त्यामधली पुढची गोष्ट जिरे. जिरे हे जर गॅसचा प्रॉब्लेम असेल, पचन क्षमता असेल तर ती जबरदस्त सुधारवतं. तर अशा गोष्टींनी मिळून होणारा उपाय जर 2 महिने केला तर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच त्या ठिकाणी हा उपाय पाहायला मिळेल. आता यानंतरचा पुढचा उपाय फार जालीम आहे. आता आधीच्या सांगितलेल्या उपायाला थोडासा शास्त्रीय आधार आहे, पण आता इथून पुढे जो उपाय सांगतोय त्याला थोडासा शास्त्रीय आधार नाही आहे. पण जे अनुभवी पशुपालक आहेत, जे भरपूर दिवसापासून याचा वापर करतायत आणि जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळत आहे, तो म्हणजे त्यात आपल्याला काय करायचं आहे, 2 गोष्टी. मोहरीचं तेल आणि पीठ, गाईचं पीठ तुम्हाला लागणार आहे. तर आता यामध्ये काय करायचं आहे, 200 ते 300 ग्रॅम तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं, हे रात्री तुम्हाला हे द्यायचं आहे. गव्हाचं पिठामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल 200 ते 300 ग्रॅम एकत्र करायचं आहे. आता हे एकत्र करून तुम्हाला एक गोळा बनवून जनावराला द्यायचा आहे. पण हे दिल्यानंतर एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे, कारण की ती जर लक्षात घेतली नाही तर तुमचा रिझल्ट फारसा येणार नाही. तर काय करायचं, हा जो काय गोळा जो तयार होईल तर हा तुम्ही डायरेक्ट जनावरांना देऊ शकता. हा दिल्यानंतर काय करायचं आहे, संध्याकाळी रात्री जेव्हा तुमचं जनावरांचं सगळं झालेलं असेल, चारा पाणी सगळं संपलेलं असेल तर त्या पिरियडमध्ये हा जाऊन द्यायचा आहे. यानंतर जनावरांना कुठलाही चारा द्यायचा नाही, कुठली पाणीही त्या ठिकाणी द्यायचं नाही किंवा पाण्याबरोबर हे औषध तुम्हाला द्यायचं नाही आहे. यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही. पीठ आणि तेल, मोहरीचं तेल हे एकत्र करून द्यायचं आहे. हे दिल्यानंतर पाणी, चारा काहीच द्यायचं नाही आणि सकाळपर्यंत जनावरांना काहीच द्यायचं नाही. सकाळी मग तुमचं जे रुटीन असेल ते त्या ठिकाणी चालू करायचं आहे. हा उपाय जरी तुम्ही केला तरी जबरदस्त प्रमाणात याच्यामध्ये दूध वाढलेलं त्या ठिकाणी लक्षात येत असतं. आता हे औषध किती दिवस करायचं, 7 ते 8 दिवस हे जनावरांना खाऊ घालायचं आहे. 7-8 दिवसानंतर हे औषध बंद करायचं आहे. मग या व्यतिरिक्त तुम्ही जनावरांना हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य किंवा तुमचे जे काय गोष्टी आधीच्या ज्या चालू आहेत त्या तशाच चालू ठेवायच्या आहेत, त्या काय बंद होता कामा नये. हा उपाय करताना जनावरांना जास्तीत जास्त पाणी पाजणं अपेक्षित आहे. जनावरांना वातावरण व्यवस्थित देणं आवश्यक आहे. वेळोवेळी जनावरांना धुणे, त्यांच्या कासेभोवती व्यवस्थित साफ करणे, मालिश करणे, त्यांचा चारा पाणी वेळेवर करणं, त्यांच्या दूध देण्याच्या 2 टायमामध्ये 8 ते 8 तासाचा गॅप ठेवणे, दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करणे, तज्ज्ञ कामगाराकडूनच दुधाची त्या ठिकाणी हे काढणं. तर अशा गोष्टींची पालना देखील तुम्ही करायची आहे. तर नक्कीच हे तिन्ही उपाय जे काही तुम्ही कोणताही यातला उपाय जर केला तर तुमचं दूध वाढवू शकता. दुधावर फॅट देखील वाढलेली लक्षात आलेली आहे तिसरा उपाय केल्यानंतर. तर कसे वाटले उपाय कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुमचा स्वतःचा एखादा उपाय जर असेल तर तोही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आम्ही नक्कीच तो चॅनलच्या माध्यमातून देऊया.